नमस्कार मंडळी, मी अंकिता सावंत आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ते आम्ही चाललो आहे आता शॉपिंगसाठी। म्हणजे लग्नाची तयारी, 1 महिन्यावर लग्न आलं आहे आणि त्याच्या शॉपिंगसाठी आम्ही चाललो आहोत भिवंडीला। तर ते कुठे आम्ही शॉपिंग करणार आहोत ते पण कळेल आणि काय काय शॉपिंग करतो आहे किंवा तिथे काय काय तुम्हाला बघायला भेटेल। बहुतांश लोकांनी यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ पाहिले असतील, तरी पण मी आता जिथे जाते तिकडचे आपण व्हिडिओ बघूयात आणि काय काय आम्ही शॉपिंग करतो आहे, ओव्हरऑल दिवसभरात काय काय करणार आहोत ते तुम्हाला बघायला भेटेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका। चला तर भेटूयात आता थेट आपण जिथे जाणार आहोत भिवंडीला तिथे। आता आम्ही पोचलो भिवंडीला आणि जेवणाची वेळ झाली आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आम्ही जेवायला आलो आहे। तर कुठलं रेस्टॉरंट आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते। आता मी पटापट आम्हाला सगळ्यांना भूक लागली होती, सो आम्ही आता रेस्टॉरंटमध्ये आलो आहे, हॉटेलमध्ये जेवायला। सो जेवणामध्ये काय काय मागवलं ते पण तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय ऑर्डर केलं होतं, काय काय खाल्लं होतं। आणि अशी सगळी फॅमिली पूर्ण बसलेली आहे। स्वरा सरूची मस्ती चालू आहे आणि असं छान असं रेस्टॉरंट आहे। तर काय काय मागवलंय मंडळी, इथे दादाची व्हेज थाली आलेली आहे, मस्तपैकी व्हेज थाली। सरू दूध पितोय, ज्यूस पितोय, ज्यूस काय पितोय बाबू? सरू इथे ताक पितोय, त्याला वाटतं ज्यूस आहे ते। पल्ल बाबू पल्ल, इकडे बघ सरू, बघू इकडे जिबला शी, त्याला नको लाव। वॉटरमेलन प्यायचं आहे ना, वॉटरमेलन हा बॉटलमध्ये पाहिजे प्यायला। अरे ज्यूस प्यायचं ना, वॉटरमेलन ज्यूस। वॉटरमेलन हे नको पिऊ, हे नको पिऊ, दुसरं मागवलंय हे नंतर पिता। इकडे चीज पावभाजी मागवलेली आहे, ती पण आली आहे, घ्या।
वहिनी चीज पावभाजी खाणार आहेत आणि पप्पा पण चीज पावभाजी खाणार आहेत. काय प्यायचं आहे आणि ज्यूस पियायचं. कोणतं ज्यूस आहे बाबू? याच्याला टोस्ट करतो बाबू. कसं आहे वॉटरमेलन? वॉटरमेलन कसं आहे? कसं आहे? छान आहे. बोल असं कसं आहे कसं? बाबू असं कर. छान ए माझी कपली माशी. अरे वा. ह्याच्याने पिऊ. तू पी आता. माझं झालं पिऊ. भेंडी बेंगन मस्त वाटतं. आई पहिल्यांदाच बाहेर येऊन वांग्याचं भरीत आणि चपाती खाते. हो, रोटी खाते आहे. रोटी खाते, नाहीतर मेदू वड्याशिवाय काय खात नाही. हा आहे भेंडी मसाला आणि इकडे आमचा तवा पुलाव आलेला आहे. तवा पुलाव नो आणि सरू पितो आहे वॉटरमेलन. असं आहे. तर हे होतं संदीप व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. तर मंडळी, आपण आता आलो आहोत सुरत टेक्सटाईल मार्केटला. तर बघूयात आता आतमध्ये जाऊन थोडीशी लग्नाची शॉपिंग आपण इथेच करणार आहोत. तर जाऊयात. बघा केवढं मोठ्याच्या मोठं आहे. तर हे असं भलं मोठं सुरत टेक्सटाईल आहे. बघा सगळीकडे साड्या. आता आम्ही सुरत टेक्सटाईलमधून निघालो, कारण की तिकडे आम्हाला जशा हव्या होत्या साड्या आवडल्या नाही. सो आता आलो आहे शगुन टेक्सटाईलमध्ये. आता शगुनमध्ये बघूयात काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत किंवा कलर कॉम्बिनेशन आहेत. जाऊयात आता शगुनमध्ये. हे शगुन टेक्सटाईलमध्ये आलो आहे. शगुनमध्ये जाऊ. दिले तर किती देतात? शगुनमध्ये जाऊयात. ती कुठे गेली बघ, आहे का? शगुन टेक्सटाईल आहे ते. वरती जाऊया. वरती चला. आम्ही आता वरती. खूप मोठं असं हे साडीचं होलसेल मार्केट आहे आणि म्हणजे हे 2-3 मजली असते. सो आम्ही आता फर्स्ट फ्लोअरला आलो. आता इथे बघूयात साड्या कशा काय आहेत त्या. तुम्ही बघताय हे नऊवारीचं सेक्शन आहे. साड्या मस्त, लोक खरेदी करायला पण आलेत. हे फर्स्ट फ्लोअर आहे. स्पेशली येल्लो साडीसाठी मी आले. बघू आता इथे येल्लो कॉम्बिनेशनमध्ये काय भेटेल ते. कशा साड्या पडल्यात. किती वाले साड्या आहेत? 70 रुपये. 100 रुपये. 100 रुपये. 130 रुपये. 70 रुपये. ही 35 रुपये. 35 रुपये साडी. तर हे जे होतं ते नऊवारीचं सेक्शन होतं आणि तुम्ही बघू शकता किती साड्या आहेत. तर मी स्पेशली गेली होती येल्लो साडी घ्यायला, जी लग्नात आपल्याला नवरीला हवी असते येल्लो कलरची साडी ती. तर त्यांनी आम्हाला येल्लो कलरचे खूप सारे शेड दाखवले. त्याच्यात पण खूप सारे शेड होते. ऑरेंज, येल्लोइश असे वेगवेगळे शेड होते. रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन जास्त होतं. रेड, येल्लो ग्रीन आणि असे बरेचसे प्रकारचे
त्यांच्याकडे साड्या अवेलेबल असतात. तर ह्या साड्या ते दाखवत होते. बाजूलाच अजून एक नवरी बसली होती, ती पण येल्लो साडी बघायला आली होती. बहुतेक जण तिकडे लग्नाचा बास्ता बांधायला किंवा तर तुम्हाला काय म्हणतात एकाच कलरचे वेगवेगळ्या शेडमध्ये किंवा एकाच शेडमध्ये जर साड्या हव्या असतील, जसं की लॉटमध्ये उचलतात 100 साड्या, जे महिलांना वगैरे ग्रुपचा असतो, महिलांचा ग्रुप, त्याच्यासाठी इकडूनच साड्या घेतल्या जातात. हे आहे जे सगळं टेक्स्टाईलमधून खूप जण इथूनच शॉपिंग करतात. तर हे जे तुम्हाला दादा दिसतात ते आम्हाला पूर्ण त्यांनी, आम्ही जोपर्यंत शॉपमध्ये होतो तोपर्यंत आमच्यासोबत होते. ह्या साड्या दाखव, त्या साड्या दाखव. तर यांनी आम्हाला खूप हेल्प केली साड्या दाखवायला. फक्त तुम्ही जाऊन तिथे सांगायचे अशा प्रकारच्या साड्या पाहिजेत, ह्या रेंजमध्ये पाहिजेत. तर ते बरोबर आपल्याला त्या सेक्शनला घेऊन जातात आणि आपल्याला हव्या तशा साड्या आपल्याला दाखवतात आणि खूप हेल्पफुल होते. आम्हाला त्यांनी पूर्ण दिवसभर ट्रीट केलं. खूप आम्ही साड्या काढल्या, ते पण थकले असतील कारण की आम्ही साड्या बघून थकलो होतो. बापरे, कुठली घ्यायची, काय करायचं. त्यातल्या सगळ्याच साड्या घ्यायच्या वाटत होत्या, पण त्यातल्याच काही साड्या घ्यायच्या होत्या. त्या आम्ही घेतल्या आणि बघत बघत पूर्ण अख्खा दिवस आम्ही तिकडे घालवला. अरे हा दाखवलेलं त्याने. त्यानंतर ते आम्हाला घेऊन गेले ते वरती 3 मजली इमारत आहे त्याच्यावरती. सो आम्ही त्यांच्यासोबत वरती गेलो. तिकडे पूर्ण साड्याचं सेक्शन आहे. बघा आता तुम्हाला कळेलच केवढं मोठं साड्याचं दुकान, शॉप, गोडाऊन, जे काय म्हणायचं ते म्हणू शकता तुम्ही. जेवण चिरणं मस्त. छुपा रुस्तम. ते तुम्हाला उरकून पाहिजे असेल थांब तू काढ. तो पाहिजे आपला तो दोन हां खाली नको टाक, डाग पडते. या बॉटलमध्ये आहेत बघा. कलर वेगळा त्याच्यातलं मला खायचं याची 90 शिवणार ना. ही बघ गोष्ट लढवायची बाळा. ग्रीन सदर रेड येणार. पर्पल मध्ये आहे का? येलो पर्पल. पर्पल मध्ये शेड ऑरेंज येतात. ऑरेंज शेड येतो. नको. हा येलो छान आहे ना. ही काढ ना येलो समोरची, ही वरची 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 एकदम वरती राईटला. हां पण आमचं पण यूट्यूब चॅनल आहे. ही बघ ना, ही ओपन करून, ही वाली ही रेड आहे ना आता. ओपन तर कर, कलर माहीत पडेल ना. छान. आणि आता आमचं फायनली शॉपिंग झालेलं आहे आणि मी आता निघालो आहे. खूप वेळ झाला. आम्ही इथे जवळपास 2 म्हणजे जेवण वगैरे 2च्या आसपास आम्ही पोचलो होतो आणि आता वाजले 7 वाजून गेले. इतका वेळ आम्हाला शॉपिंगला झाला. तो अशा प्रकारे शॉपिंग झालेली आणि संध्याकाळ झाली आहे. थकलो आता आम्ही. आता घरी जाणार आणि नंतर मग तुम्हाला थोडी वरवर अशी शॉपिंग दाखवेल आणि काय काय शॉपिंग केले ते पण दाखवते.
आणि मस्तपैकी शॉपिंग झाली आहे. तर तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इथे भिवंडीला गोबे नाक्यालाच आहे. सो तुम्हाला जरी होलसेल भावामध्ये सगळ्या साड्या म्हणजे लग्नाचा जो बस्ता म्हणतो आपण तो तुम्ही इकडे शॉपिंगला येऊ शकता. तो असं मस्तपैकी शॉपिंग झालेला आहे. ज्या साड्या आपल्याला आपल्या इथे म्हणजे एरिया वाईज जसे असतात त्यापेक्षा कमी रेटमध्ये भेटतात. तर तुम्हाला नियरच रस्त्याजवळच ते शॉप आहे, तर तुम्ही येऊ शकता. तर आता मी तुम्हाला एक बाहेरून संध्याकाळचा व्ह्यू कसा दिसतो तो दाखवते. आणि कोणालाही यायचं असेल तर तुम्ही इझिली येऊ शकता. जरी गुगल मॅपने आलं तर मी बोरोलीवरून आले, सो मला एक दीड तास गेला, 1.5-2 तास गेले आम्हाला यायला. ती पण आता ट्रॅफिक वगैरे सगळं असतं त्याच्यावर. तर ओव्हरऑल आमची आता शॉपिंग झालेली आहे. सगळे थकलेत कारण की आम्ही सुरत टेक्सटाईलमध्ये गेले होतो, तिथे आम्हाला काय आवडलं नाही. त्याच्यानंतर आम्ही आता शगुनमध्ये आलो आणि शगुनमध्ये आमची ओव्हरऑल शॉपिंग झालेली आहे. हे बघा, हे आहे शगुन टेक्सटाईल जिथे आम्ही गेलो होतो. आणि आता संध्याकाळ झाली आहे. त्याच्या बाजूला जशी कुलस्वामिनी, शिवमंगल अशी बरीच दुकानं आहेत आणि नियरच म्हणजे रोडला लागूनच आहे, त्याच्यामुळे तुम्ही इझिली येऊ शकता. आणि आम्ही आमची गाडी घेऊन आलो होतो त्याच्यामुळे आम्हाला बरं पडलं कारण की सामान घेऊन ट्रेनने प्रवास करणं पॉसिबल नाही आहे. तर अशी शॉपिंग केलेली आहे शगुनवाली. शगुन तिकडे असं सगळं सामान ठेवलेलं आहे सध्या. 2 hours later. यो कर यो. चमचे घेऊन कशाला आहेस खाली बस. पोरं बघ ना त्याला कुठे घेऊन गेले. बाबू कुठे घेऊन गेले डोरेमॉनला? कुठे? तर मंडळी आता आम्ही घरी आलो आहे, मस्तपैकी बाहेर जेवलो वगैरे आणि आता फ्रेश होऊन घरी बसलो आहे. आणि तुम्हाला आम्ही काय काय शॉपिंग केली म्हणजे वरवरची दाखवते तुम्हाला. तर ही एवढी आम्ही शॉपिंग केलेली आहे. आणि ह्या एवढ्या ज्या पिशव्या आहे त्याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला नंतर कळेलच. तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आता नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.